नमस्कार. सौज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण गव्हाच्या पिठापासून तेल आणि गुळाचा शिरा कसा बनवतात त्याची रेसिपी बघणार आहोत. तर इथे मी 1 वाटी गव्हाच्या पिठासाठी पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे. तर गुळाचं इतकंच माप हे योग्य प्रमाण आहे. आणि आता आपल्याला ह्या गुळाचं पाणी आधी बनवून घ्यायचं आहे. तर सगळ्यात आधी आपण एका पातेल्यामध्ये पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे. तर पाऊण वाटीसाठी आपल्याला 1.5 वाटी ही पाणी टाकायचं आहे. तर इथे आपण 1.5 वाटी पाणी टाकणार आहोत. ज्या वाटीने तुम्ही गूळ मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने 1.5 वाटी पाणी टाकायचं आहे. आणि इथे मी पुन्हा 2 चमचे पाणी वाढवा टाकलेला आहे. गरज पडली तरच ते वापरायचं आहे आपल्याला. तर आता इथे मी गूळ टाकून घेणार आहे. तर गूळ तुम्ही किसून घ्या किंवा असा फोडून घ्या. मी मुसळीनेच फोडून घेतलेला आहे. तर आता याच्यामध्ये गूळ टाकल्यानंतर आपल्याला ते असं व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे, म्हणजे आपला गूळ हा पटकन पगळेल. तर गूळ पगळल्यानंतर पाण्याला उकळी आली की मग आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे पाणी साईडला ठेवून द्यायचं आहे. तर आता आपण 1 वाटी गव्हाच्या पिठासाठी इथं अर्धी वाटी तेल घेणार आहोत. तर तेल गरम व्हायची आपल्याला वाट बघायची नाही आहे. तेल जास्त गरम करायचं नाही आहे. आपल्याला लगेच त्या तेलामध्ये पीठ टाकायचं आहे आणि मंद आचेवर आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. जर पीठ व्यवस्थित भाजलं गेलं नाही तर तो शिरा कच्चा कच्चा लागतो आणि त्यातला कच्चेपणा हा जात नाही. आणि पीठ जर व्यवस्थित तुम्ही भाजलं तर शिरा खायला हा पण खूप छान लागतो. तर आपल्याला याचा कलर चेंज होईपर्यंत हे पीठ व्यवस्थित भाजायचं आहे. जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही आणि त्याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत हे पीठ भाजायचं आहे. पीठ व्यवस्थित भाजले की त्याचा छान सुगंधही सुटतो. खरं तर मी ही रेसिपी माझ्या आजीकडून शिकलेली आहे. माझी आजी नेहमी गव्हाच्या पिठाचा असाच शिरा बनवायची. तर आता इथे आपण गुळाचं पाणी थोडं थोडंच टाकायचं आहे. पूर्ण पाणी टाकायचं नाही आहे, नाही तर त्याच्या गठुळ्या होऊन जातील. हे गुळाचं पाणी मी गाळणीने गाळून घेतलेलं आहे. तर गाळूनच वापरायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे. ते पटकन घट्ट होऊन जातं नाहीतर. तर काही गव्हांना जास्त पाणी लागतं म्हणून आपण 2 चमचे एक्स्ट्रा पाणी टाकलेलं होतं. खरं तर मी इथं 1.5 वाटी पाणी वापरलेलं आहे. 2 चमचे पाणी हे तसंच शिल्लक राहिलेलं आहे. तेवढंच पाणी त्याला पुरून गेलं. तर इथे या प्रकारे तुम्ही बघू शकता खूपच छान कलर पण आलेला आहे आणि खूप छान सुगंध सुटलेला आहे. तर आता कमी गॅसवरच आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर माझी आजी याच्यामध्ये सुंठ आणि जायफळ पावडर घालायची, पण मग मी इथे 2 ते 3 वेलच्या कुटून घेतलेल्या आहे आणि मी त्याचीच पावडर इथे टाकणार आहे. तर इथे मी वेलची पूड टाकत आहे. तर आता हे आपण छान असं मिक्स करून घेऊया आता एकदा. तर मी इथे काजू बदाम बारीक करून ठेवलेले होते तेही याच्यामध्ये टाकलेले आहे. काजू बदाम हे तुपावर तळून जरी घेतले आणि ते टाकले तरीही खूप छान लागतात. तर आता इथे व्यवस्थित असं मी पुन्हा एकदा मिक्स करून घेते आणि आपल्याला पुन्हा 1 ते 2 मिनिटांसाठी हे व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे. खरं तर ही एक पारंपरिक रेसिपी आहे, पण मी याच्यामध्ये काजू बदाम आणि वेलची पावडर ॲड केलेली आहे. पूर्वी काजू बदाम याचा जास्त वापर केला जात नव्हता. फक्त जायफळ आणि सुंठ ह्याच 2 वस्तू गोड पदार्थांमध्ये वापरल्या जायच्या. तर तुम्हाला मी बनवलेली ही रेसिपी कशी वाटली? आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे.